राज्य मंत्रिमंडळाने 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीच्या प्राथमिक अहवालाला मंजुरी दिली आहे। त्यानंतर सरकारने लगेचच वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्या मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सुमित माने या मराठा तरुणाला कुणबी मराठा जातीचं पहिलं प्रमाणपत्र मिळाले। सुमित माने या लाभार्थी तरुणाचे पंजोबा कृष्णा दादा माने यांच्या 1917च्या गाव नमुना 14 वर कुणबी म्हणून नोंद आढळली आहे। या पुराव्याच्या आधारावर सुमितला मराठा कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात आलंय। महसूल प्रशासनानेच हा पुरावा शोधलाय। जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओमसे यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। आता याच निमित्तानं जाणून घेऊया की कुणबी प्रमाणपत्र कसं आणि कुठं मिळवायचं, तसंच कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणकोणते पुरावे सादर करावे लागणार आहेत। नमस्कार, मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सुरुवातीला जाणून घेऊया न्यायमूर्ती शिंदे समितीने मांडलेल्या अहवालात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलाय। साधारण गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे। या संदर्भात शासनाने मात्र ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्याविषयीचा जी.आर. काढलाय। या निर्णयाने जरांगे पाटलांना मान्य नसला तरी त्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना शासनाने प्रमाणपत्र वाटप चालू केलंय। यासाठी मराठवाड्यात असणाऱ्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीनं विभागातील 8 जिल्ह्यांचा दौरा केलाय। समितीने 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत 1,74,45,432 नोंदींची तपासणी केली आहे। यामध्ये समितीला 13,498 कुणबी जातींच्या नोंदी आढळून आल्यात। सरकारने या सर्वांना कुणबी जातींचे प्रमाणपत्र देण्याचं जाहीरही केलंय। परंतु कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सरकारचा जी.आर. काय सांगतोय आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणकोणते पुरावे तुम्हाला सादर करावे लागतील याच्यावरती एक नजर टाकूया। शिंदे समितीनं 12 विभागांच्या नोंदी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्राह्य धरल्या जातील असं जाहीर केलंय। यामध्ये पहिला पुरावा आहे तो महसुली दस्तऐवजांचा। यामध्ये खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुल नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951, नमुना नंबर 1 हक्क नोंदपत्रक, नमुना नंबर 2 हक्क नोंदपत्रक व 7/12 उतारा यापैकी कोणत्याही एका कागदावर कुणबी उल्लेख आढळला तर तो पुरावा प्रमाणपत्रासाठी ग्राह्य धरला जाईल असं समितीने जाहीर केलंय। त्यानंतर दुसरा पुरावा आहे तो जन्म मृत्यू रजिस्टर संबंधीचे दस्तऐवज। हे दस्तऐवज गाव नमुना नंबर 14 मध्ये नोंदवलेले असतात। आपल्या रक्तनाते संबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्यांच्या नावाचा गाव नमुना नंबर 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी। त्यात कुणबी नोंद आहे का ते तपासावं आणि तसं असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। यामध्ये तिसरा पुरावा आहे तो शैक्षणिक दस्तऐवज। रक्तसंबंधातील नातेवाईकांचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा। निर्गम उतार्यावर कुणबी उल्लेख असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। यानंतर येतात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील दस्तऐवज। यात अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख ही कागदपत्र तुमच्याकडे असतील आणि त्यावर कुणबी असल्याचा उल्लेख असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। पुढचे कागदपत्र आहेत कारागृह विभागाचे दस्तऐवज, रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही। या नोंदवहीमध्ये कुणबी उल्लेख आढळल्यास तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकतं। यानंतर येतात पोलीस विभागाचे दस्तऐवज। यामध्ये गाववारी गोपनीय रजिस्टर C1, C2, क्राईम रजिस्टर, अटक पंचनामे व FIR रजिस्टर यापैकी एखाद्या कागदपत्रावर तुमची जात कुणबी असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। पुढील कागदपत्र येतात सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील खरेदी खत, नोंदणी रजिस्टर, डे बुक, करार खत, साठे खत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोके पत्रक, बटाई पत्रक, दत्तक विधान पत्रक, मृत्यू पत्रक, इच्छा पत्रक, तडजोड पत्रक, इतर दस्तऐवज यापैकी कोणतेही कागदपत्र सादर करून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेऊ शकता। यानंतर येतात भूमी अभिलेख विभागाचे दस्तऐवज। यामध्ये पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हिजन प्रतिबुक, क्लासर रजिस्टर व हक्क नोंदणी पत्रक या कागदपत्रावर कुणबी उल्लेख आढळल्यास तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडील दस्तऐवजामध्ये माजी सैनिकांच्या नोंदी असतात। यात कुणबी उल्लेख सापडल्यास तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल। यासोबतच जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडील मुंतखब या कागदपत्राचा देखील कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उपयोग होऊ शकतो। कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशिलीबाबतचे रेकॉर्ड्स। यामध्ये रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाईकांची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा।
पण हे रेकॉर्ड सन 1967 पूर्वीचे असायला हवेत. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शेवट येतो तो जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडील दस्तऐवज. रक्तसंबंधातील नातेवाईकांनी अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढलं असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्यांचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल. यामध्ये वैध व अवैध प्रकरणाचा तपशील व कारणे तपासून कुणबी दाखले दिले जाऊ शकतात. हे झाले कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचे मार्ग. पण कुणबी प्रमाणपत्र कुठं मिळवायचं तर या संदर्भात आम्ही माहिती घेतली असता कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला सर्व कागदपत्र तहसील कार्यालयात जमा करावे लागतील. तिथून ते प्रांत अधिकाऱ्याकडे पाठवले जातात, व्हेरीफाय होतात आणि तिथूनच तुमचे जात प्रमाणपत्र मंजूर होते. अशा पद्धतीने तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र मिळवू शकता, पण त्यासाठी व्हिडिओत सांगितलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असणार आहे. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र काढलं आहे का आणि ते काढण्यासाठी तुम्हाला काय अडचणी आल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.